नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 11 मधील ओवी 423 ते ओवी 443च्या सहवासात आपण जाऊया. अर्जुन भगवंतांच्या विश्वरूपाच्या विश्वमुखाचा अनुभव घेतोय. त्या विश्वमुखामध्ये संपूर्ण सृष्टीचा, संपूर्ण ब्रह्मांडाचा, त्रिभुवनाचा संहार होतानाच तो बघतोय. चालू परिस्थितीला साजेसं असं विश्वरूप भगवंत त्याला दाखवतायत. कारण युद्धामध्ये संहार हा ठरलेलाच होता. जणू काही त्या संहाराचंच रूप भगवंतांनी घेतलं होतं. ह्या विश्वमुखाचं आणि त्यामध्ये संपूर्ण सृष्टीचं जे काही भयानक असं संहारात्मक दृश्य अर्जुन बघतोय, त्याचं वर्णन तो या ठिकाणी करतोय. तो म्हणतो, जैसे महानदीचे ओघ वहिले ठाकिते समुद्राचे आंग, तैसे आघवांची कडुनी जग प्रवेशतमुखी. ज्याप्रमाणे मोठमोठ्या नद्या सहजपणे वाहताना समुद्रालाच येऊन मिळतात, समुद्राचंच अंग होऊन जातात, त्याप्रमाणे आघवांची कडुनी जग, सर्व बाजूनी हे जग तुझ्याच मुखामध्ये प्रवेश करताना मी बघतोय. आयुष्य पंथे प्राणी गणी, करोनी अहोरात्रांची सोवाणी, वेगे वक्त्र मिळणी साधिजत आहाती. इथे अहोरात्रांची सोवाणी म्हटलंय. ज्ञानोबारायांनी ही उपमा दिली. ते म्हणतात, दिवस आणि रात्रीच्या पायऱ्या. ज्यांना आयुष्य मिळालं ते सर्व प्राणी, ती सर्व सृष्टी रोज दिवस आणि रात्रीच्या पायऱ्या चढत चढत तुझ्या मुखात येऊन मिळतायत. जळतया गिरीच्या गवखा माझी, घापती पतंगाचिया झाका, तैसे समग्र लोक देखा, इये वदनी पडती. हे संपूर्ण लोक तुझ्या मुखात येऊन पडतायत. त्यांचं पडणं मला कसं दिसतंय, तर ज्याप्रमाणे एखादा पर्वत पेटावा, त्या पेटलेल्या पर्वताच्या दरीमध्ये पतंगाचे झुंड एकावर एक येऊन पडावेत. पतंग हा दिव्याकडे आकर्षित होतो, प्रकाशाकडे आकर्षित होतो. त्यामुळे त्याला तो वणवा पेटलाय, पर्वत पेटलाय हे समजत नाही आणि झुंडीच्या झुंडी येऊन पडतात. तसे हे सगळेजण तुझ्या मुखात पडतायत. परी जे तुले येथ प्रवेशले, ते तातलिया लोहे पाणीची पाम गिळिले, वही वाटीही पुसिले नामरूप तयांचे. अहो, पण असे जे लोक तुझ्या मुखात येऊन पडतायत, त्यांची अवस्था कशी होती. तर ज्याप्रमाणे तापलेल्या लोखंडावर पाणी पडलं तर ते कुठे नाहीसं झालं कळत नाही, त्याप्रमाणे हे लोक तुझ्या मुखात येऊन पडतायत. त्यांचं नाम रूप ते कुठून आले, काही त्यांचा मागे मागमूसही राहत नाही. आणि येतुल्याही आरोगण, करिता भुके नाही उणेपण, कैसे दीपन असाधारण उदयले यया. अर्जुनाला आश्चर्य वाटतंय. अशा प्रकारे ह्या लोकांच्या झुंडीच्या झुंडी तुझ्या मुखात येऊन पडतायत, पण तुझी भूक काही कमी झालेली दिसत नाही. कैसे दीपन, पोटामध्ये ही कुठली आग पेटली की ज्यामुळे तुझी भूकही भागत नाहीये. आणि मला तर हे असं वाटतंय, असा अर्जुन म्हणतो, जैसा रोगिया ज्वराहुनी उठिला, का भणगा दुष्काळू पाहला, तैसा जिभांचा लळलळाटू देखिला, आवाळुए चाटिता. ज्याप्रमाणे एखादा रोगी ज्वरामधनं उठावा आणि त्याला कडकडून भूक लागावी,
किंवा एखाद्याने दुष्काळाचा अनुभव घेतलाय आणि आता त्याला काय खाऊ काय नको असं व्हावं, तशीच अवस्था तुझ्या जिभांची मी बघतोय आणि त्या जिभा लळाटू देखिला आवाळुवे चाटिता. काय खाऊन काय नको असं म्हणत त्या जिभा तू ओठांवरून फिरवतोयस. तैसे आहाराचे न नावे काही, तोंडापासूनी उरलेची नाही. कैसी समसमित नवाई भुकेलेपणाची. अर्जुनाला आता हे आश्चर्य वाटतंय. त्याला असं दिसतंय की आहाराच्या नावाखाली आता हे खायचं नाही, हे खायचं असं काहीच उरलं नाही. सर्व गोष्टींचाच आहार हे विश्वतोमुख घेतंय, ह्याच्यापासनं काहीच सुटलं नाही. अशा या भुकेची काय नवलावी, काय वर्णन करावं, कुठलीही खाका भगवंताला होतीये. काय सागराचा घोटू भरावा, काय सागराचा घोटू भरावा, की पर्वताचा घासू करावा. ब्रह्मकटावो घालावा आघवाची दाढे. भगवंता, मला तर असं दिसतंय की तू समुद्राचाच घोट घेतोयस. सगळ्या पर्वतांचा मिळूनच एक घास घेतोयस आणि एवढंच नाही तर सर्व ब्रह्मांड सुद्धा तुझ्या दाढेखाली जाताना मला दिसतंय. दिशा सगळियाची गिळाविया, चांदणिया चाटुनी घ्याविया. ऐसे वर्तता आहे साविया, लोलुप्य बा तुझे. तुला ही जी भुकेची खाण्याची आवड निर्माण झाली ना, त्याच्यात तू सगळ्या दिशाच गिळून घेतोयस आणि आसमंतात असलेल्या सर्व चांदण्या तर तू चाटूनच घेतोयस. असंच तुझं वर्तन, तुझ्या या भुकेचं वर्तन मला बघायला मिळतंय. जैसा भोगी कामू वाढे, का इंधने हा आगीसी हकाक चढे. तैसी खात खातांची तोंडे खाखाते ठेली. ज्याप्रमाणे एखाद्याला भोग भोगण्याची इच्छा होत गेली की ती त्याची इच्छा वाढतच जाते. किंवा आगीला इंधन घालत गेलं म्हणजेच आग पेटलेली राहण्यासाठी त्याच्यात इंधन ओतत गेलं तर आग ही धडाडून पेटतेच. त्याचप्रमाणे तुला जे खायला मिळतंय ते तुझी भूक, तुझी खाण्याची वखवख वाढतच चालली. हे दृश्य अर्जुनाला दिसतंय. कैसे एकची केवढे पसरले, त्रिभुवन जिव्हाग्री आहे टेकले. जैसे का कविठ घातले वडवांगळी. हे भगवंता, तुझं हे एकच विश्वमुख पण केवढं पसरलंय. आणि ह्या विश्वमुखाचा पसारा कसा, तर हे अख्खं त्रिभुवन नुसतं तुझ्या जिव्हाग्री टेकलेलं मला दिसतंय. आणि ते कसं दिसतंय तर ज्याप्रमाणे अग्नीमध्ये कवठाचं फळ घालावं, त्या कवठाच्या फळाप्रमाणे त्रिभुवन तुझ्या नुसतं जिव्हाग्री ठेवलेलं मला दिसतंय. ऐसी अपारे वदने, ऐसी अपारे वदने आता येतुली कैची त्रिभुवने. का आहारू न मिळता येणे माने वाढविली असह्या. अर्जुन म्हणतोय, आणि हे एकच नाही तर अशी तू अपार वदन धारण केलीस. आता ह्या वदनांसाठी कुठून त्रिभुवन आणायची, सर्व मुखांसाठी कुठनं त्रिभुवन आणायची. का आहारू न मिळता येणे माने वाढविली असह्या. का तुला आता आहार पुरेसा मिळत नाहीये म्हणून असह्य होऊन तर तू ही मुख वाढवली नाहीयेस ना, असा प्रश्न अर्जुनाला पडलाय. अगा हा लोकू बापुडा, अगा हा लोकू बापुडा, जाहला वदन ज्वाळा वरपडा. जैसी वणवेयाचिया वेढा सापडती मृगे. अर्जुनाला असं दिसतंय की ज्याप्रमाणे प्राणी वणव्याच्या वेढ्यात सापडतात, त्याप्रमाणे हे संपूर्ण त्रिभुवन, हे संपूर्ण ब्रह्मांड
भगवंताच्या मुखामध्ये जो अग्नी पेटलाय त्या ज्वाळांनी वेढलेला आहे असं दृश्य अर्जुनाला दिसतंय. आता तैसे या विश्वा जाहले, आता तैसे या विश्वा जाहले, देवा नव्हे हे कर्म आले, की जग जळचरान पांगिले, जाळे काळेत. ज्ञानोबारायांनी ही फार सुंदर उपमा दिली आहे. ते म्हणतायत की आता ह्या संपूर्ण विश्वाला जणू काही असंच झालंय, त्या ज्वाळांनी लपेटलंय. त्यामुळे आता हे विश्वरूप म्हणजे देवाचं खरं स्वरूप वाटत नाहीये, तर त्यांचं कर्म, त्यांचं दुर्दैव त्यांच्या वाट्याला आलंय असं वाटतंय. आणि जणू काही मला असं दिसतंय हे जग म्हणजे जलचर आहे, हे जगरूपी जलचर आहे, म्हणजे पाण्यातले प्राणी आहेत, जलसृष्टी आहे. आणि ह्याला पकडण्याकरता काळाने, साक्षात काळाने आपलं जाळं पसरलंय, अशी उपमा ज्ञानोबारायांनी इथे दिली आहे. आता ये अंग प्रभेची ये वागुरे, कोणी कडूनी निघी जाईल चराचरे, वक्त्रे नवती जोहरे, वोडवली जगा. आता असं जे हे अंग कांतीचं तेज आहे, ह्याच्यातून हे प्राणी कसे काय बाहेर पडणार? त्या जाळ्यात ते सापडलेत. आणि भगवंताची ही जी वदन म्हणजे अर्थात मुख आहेत, ती काही साधीसुधी नाहीत, ती साक्षात अग्निगृह झालेली आहेत. त्याला लाक्षागृहाचं उदाहरण अर्जुन देतोय. वक्त्रे नवती जोहरे, अग्नीची घरं वोडवली जगा, आगी आपुलेनी दाहकपणे, कैसेनी पोळीजे ते नेणे. काय विचार ज्ञानोबारायांनी हा मांडलाय. ते म्हणतात, आगी आपुलेनी दाहकपणे, कैसेनी पोळीजे ते नेणे, परी जया लागे तया प्राणे, सुटिका नाही. अहो, अग्नीच्या ठिकाणी जी दाहकता आहे, ती माझी दाहकता समोरच्या जीवाला, वस्तूला कशी पोळून काढते हे अग्नीला समजत नाही. परंतु ज्याला हा अग्नी लागला त्या प्राण्याची मात्र सुटका होत नाही. ना तरी माझेनी तिखटपणे, कैसे निवटे हे शस्त्र काही जाणे, का आपुलिया मारा नेणे विष जैसे. ज्ञानोबाराय म्हणतात, शस्त्राला असलेलं जे तेज आहे, त्याला जी धार आहे, त्यामुळे समोरच्या प्राण्याची कशी चिरफाड होते, माझा घाव बसल्यावर जखम कशी होते, तो तिखटपणा ते शस्त्र स्वतः जाणत नाही. किंवा विषाला सुद्धा हे समजत नाही की माझं सेवन झाल्यामुळे कसं मरण येतं, हे स्वतः विषाला समजत नाही. तैसी तुझ काही आपुलिया उग्रपणाची सेची नाही, परी ऐली कडिले मुखी खाई हो सरली जगाची. हे परमेश्वरा, त्याप्रमाणे तुला तुझ्या उग्रपणामुळे काय घडतंय, जगाला काय सोसावं लागतंय हे समजत नाहीये. परंतु तुझ्या मुखामध्ये पडण्याच्या अगोदरच, तुझ्या मुखामध्ये पडण्याच्या अगोदरच त्या खाईमध्ये हे जग शिरून सगळं नाहीसं होतंय. अगा आत्मा तू एकू. अर्जुन परमेश्वराला म्हणतोय, अगा आत्मा तू एकू, सकळ विश्व व्यापकू, तरी का आम्हा अंतकू वोडवलासी. हे परमेश्वरा, तू तर आम्हा सर्वांचा अंतरात्मा आहेस, या जगाचा अंतरात्मा आहेस, या जगाला तूच भरून टाकलेलं आहेस. मग अशा ह्या जगामध्ये आमचा प्राण घेणारा काळ, आमचा प्राण घेणारा अंतकू असा का तू झालास. आणि त्यामुळेच आता तरी मी या सांडिली जीवित्वाची चाड.
तरी मिया सांडिली जीवित्वाची चाड, आणि तुवाही न धरावी भीड. मनी आहे ते उघड, बोल पाम सुखे. अर्जुन म्हणतोय, आणि त्यामुळेच भगवंता मी आता माझ्या जीवाची आशा सोडलेली आहे, आणि तू सुद्धा काही भीडभाड धरू नकोस. तुझ्या मनात माझ्याबद्दल सुद्धा जे काय असेल, माझं जे होणार आहे ते तू मला स्पष्टपणे सांग. मनी आहे ते उघड, बोल पाम सुखे. किती वाढविसी या उग्र रूपा. अर्जुन भगवंताला म्हणतोय, किती वाढविसी या उग्र रूपा. अंगींचे भगवंतपणा आठवी बापा. नाही तरी कृपा मज पुरती पाही. शेवटी अर्जुन भगवंताला प्रार्थना करतोय, आणि तो म्हणतोय, तुझ्या या रूपाचा उग्रपणा किती आता वाढवणार. तू भगवंत आहेस याची आठवण ठेव. भगवंताच्या ठिकाणी असे गुण आहेत, त्याच्यामध्ये असा उग्रपणा नाही. त्याची आठवण ठेव, आणि त्याची आठवण ठेवून माझ्यावर तरी कृपा कर. अशी अर्जुन भगवंताला प्रार्थना करतोय. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.